तालुक्यातील सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीबरोबर आहेत असं दिसतंय, परंतु कार्यकर्ते त्या मनाने किंवा त्या तन्मयतेने दिसत नाहीत. काय सांगा? सर्व पत्रकार मित्रांना जय महाराष्ट्र, सर्वांना जय महाराष्ट्र. सर्वांचं मनापासून शिवसेना परिवाराच्या वतीनं स्वागत. किरणजी, आपण प्रश्न विचारला. 4 तारखेला माझी स्वतःची माघार झाल्यानंतर अनेकांना, काहींना आनंद झाला, काहींना प्रचंड दुःख झालं आणि ती रात्र त्यांची काहींची आनंदात, कोई गम में तो कोई खुशी में, रातभर सोया नाही, अशा प्रकारची परिस्थिती होती. तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की शिवसेनेचे सगळेच कार्यकर्ते, सर्व शिवसैनिक मनापासून 5 तारखेपासून महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये आहे. आजचा पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश हाच आहे की काल सकाळपासून म्हणजे 5 तारखेपासून किंवा 4 तारखेला रात्रीपासून काही मंडळी जाणीवपूर्वक शिवसैनिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसैनिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतरी भासून शिवसेनेवरती अन्याय झाला. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला शिवसेनेवरती अन्याय झाला त्यावेळेला शिवसेनेचं घर सोडून पळून गेलेले आता शिवसेनेवरती अन्याय झाला आहे असा हाकाट्या मारतायत किंवा बोंबा मारतायत. आणि मग शिवसेना वाचवण्यासाठी आम्हाला मतदान केलं पाहिजे, माऊलींना उमेदवारी मिळायला पाहिजे होती असं ओरडून सांगणारे. खरं तर ते आतमध्ये त्यांनी डोकावून पाहिलं पाहिजे की आपण हे कशा पोटी बोलतो आहे किंवा का बोलतो आहे. माझी आपल्या माध्यमातून खरं तर आम्ही शिवसैनिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोच आहोत. कालही मी अनेक गावांमध्ये जाऊन शिवसैनिकांना वस्तुस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आजही आम्ही तो प्रयत्न करतो आहे. परंतु काही लोक जाणीवपूर्वक शिवसैनिकांच्या अगतिकतेचा किंबहुना नैराश्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी आपल्या माध्यमातून तमाम तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा विचार घेऊन आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री आणि आदित्य साहेब हे शिवसेनेची संघटना महाराष्ट्रभर देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं शिवसेनेची संघटना पुढे घेऊन जात आहेत. पक्षफुटीनंतर जे प्रामाणिक शिवसैनिक या तालुक्यामध्ये पक्षाबरोबर राहिलेले आहेत, शिवसेना पक्षाबरोबर राहिले, उद्धवजींबरोबर राहिले, या सर्व शिवसैनिकांचे उद्धवजींच्या वतीनं आभार मानलेलेच आहेत. परंतु आज काही मंडळी आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी किंवा आम्ही शिवसैनिकच आहोत, आम्हाला मतदान द्या, अशा चुकीच्या पद्धतीनं आज लोकांना, शिवसैनिकांना भावनिक करत आहेत. माझी शिवसैनिकांना तीच विनंती आपल्या माध्यमातून करायची, कोणी भावनाविवश होऊ नका. ज्यावेळेला शिवसेनेला खऱ्या अर्थानं गरज होती, उद्धवसाहेबांना गरज होती, त्यावेळेला ही सगळी मंडळी शेपूट घालून पळून गेली. परंतु प्रामाणिक शिवसैनिक हा जागेवर राहिला आणि आज तोच शिवसैनिक शिवसेनेबरोबर, उद्धवसाहेबांबरोबर आणि महाविकास आघाडीबरोबर आहे. आणि ही जी चुकीची समज पसरवले जातात ते लोकांपर्यंत किंवा शिवसैनिकांपर्यंत तो निरोप देण्यासाठी आजच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आज सगळ्यांना ही विनंती करण्यासाठी आज पत्रकार परिषद. नेमकं तुम्हाला काय आश्वासन दिलंय किंवा काय पुढे पद देणार आहे? माझं आश्वासन, माझं पद हे अजिबात महत्त्वाचं नाही. माझ्या दृष्टीनं शिवसेना पक्ष संघटना, उद्धवजी, आदित्य साहेब हे महत्त्वाचे आहेत. शिवसेनेमध्ये आदेश चालतो. मी शिवसेनेचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. शेवटी इच्छुक असणं गैर नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित होतं, जसं इकडून आम्हाला अपेक्षित होतं तसं महायुतीतून देखील अपेक्षित होतं. म्हणजे कोणाचं नाव घेऊ नये, पण शिंदे सेनेकडून देखील त्यांना तिकीट मिळावं ही अपेक्षा होती, भाजपकडून देखील ती अपेक्षा होती. आता उलटं माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, जे कोणी तुमच्याकडे येतील आणि म्हणतील की माऊलींना तिकीट मिळालं नाही, त्यांना मिळायला पाहिजे होतं. कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना माझी विनंती आहे, त्यांना पहिलं विचारा की तुम्ही तिकिटासाठी म्हणून तिकडे गेलात, मग आता तुम्हाला तिकीट मिळालं नाही, तुम्ही कशाला आमच्यामध्ये विष कालवायला येता. तर माझं हेच म्हणणं आहे, माऊलीला काय मिळणार आहे, मंगेश अण्णाला काय मिळणार आहे, बाबा शेठला काय मिळणार आहे, कोणा कार्यकर्त्याला काय मिळणार आहे, आम्हाला एकच मिळणार आहे. या तालुक्याला महाविकास आघाडीचा आमदार मिळणार आहे आणि या राज्याला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. आमच्या दृष्टीने हेच महत्त्वाचं आहे. आम्हाला काय मिळेल, राज्याला काय मिळेल, तालुक्याला काय मिळेल हे महत्त्वाचं आहे. तुमचा थेट आरोप अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांच्यावर आहे? 100% त्यांच्यावरच आहे. आता लोकांना ऐकलं नाही तुम्ही? नाही ना, मला ऐकायला कमी. तुम्हाला ऐकायला कमी? त्यांनी सांगितलं ना. तुमचा आरोप कोणावर? तुमचा? आमचा सगळ्यांवर आरोप आहे. जे शिवसैनिकांची मतं जे पक्ष सोडून गेले आणि आज पक्षाकडे येऊन शिवसैनिकांना आव्हान करतायत आम्हाला मतदान करा म्हणून. मौली शेठ, 3 अपक्ष शरद सोनवणे आहेत, नेमके त्यातले कोणते? 3 अपक्ष शरद सोनवणे. जो येईल त्याला तुम्ही प्रश्न विचारा. शरद दादा भीमाजी सोनवणे हेच येत आहेत. वाणी साहेब, तेवढी आम्ही जिगर ठेवतो, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही.
आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. 3 अपक्ष कोण नाही, कुठून धरून आणलेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्हीच वाजवले प्रकरण. जे आज शिवसेना अडचणीत असताना पाय लावून पळून गेले, त्यांना कोणताही अधिकार नाही शिवसैनिकांकडे मतं मागण्याचा, आणि शिवसैनिकांनी देखील दारात त्यांना उभं करू नये हेच आवाहन करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. तुमच्यातील एक ज्येष्ठ नेते बाळासाहेब दांगटे तुम्हाला सोडून गेले. हे बघा, शिवसेना ही गोम माहिती आहे तुम्हाला, गोमीला 36 पाय असतात. तिचे 2 पाय तुटले ना फरक पडत नाही, ती पळत राहते. शिवसेना ही गोमीपेक्षाही पण तजेलदार आहे, तेज आहे. आणि 2 आणि 4 पायाने काय फरक पडत नाही. असे किती आले किती गेले, 40 आमदार गेले साहेब, 40 आमदार गेले तरी शिवसेनेला फरक पडला नाही. नाही, शिवसैनिकांची फसवणूक होते. शिवसैनिकांना भावनिक केलं जातं. शिवसैनिक भोळा बाबडा आहे, भोळा बाबडा आहे, त्याला फसवलं जाते म्हणून आव्हान करायचे. बाकी असं आव्हान का करता म्हणजे तुम्ही तालुका प्रमुख आहे, बाळासाहेब दांगट तुम्हाला सोडून गेले, त्यांच्या पक्ष शिस्त म्हणून कारवाई करावी होईल ना. पक्ष संघटना करेल ना कारवाई. बाळासाहेब दांगट मोठे नेते, तालुका प्रमुख म्हणून तुमची शिफारस काय? अहो साहेब, बाळासाहेब दांगट हे मोठे नेते आणि शिवसेनेमध्ये हकालपट्टीचा अधिकार तालुका प्रमुखाला नाही, जिल्हा प्रमुखाला नाही, वरून मातोश्रीवरून हकालपट्टी विचारत नाही ते. 100% होईल. जे काय आहे ते किंवा आमच्या शिफारशीची गरज नाही. शिवसेनेचे डोळे इकडे असतात, मातोश्री सेना भवनचे डोळे इथं तालुक्यामध्ये काम करतात आणि त्या पद्धतीने ते होऊन जाईल, काळजी करू नका. शरदानंद चौधरी तुमच्या अगोदर इन झाले, महाविकास आघाडीचा प्रचार करायला त्यांनी सुरू केला. इन बिन काय नाही व्हायचं, तीन काय आमची सगळी संघटना तुम्ही बघताय आमच्या सोबत. उलट तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. तुमच्या सोबत दिसत नाही. तुम्ही त्यांना हे का नाही विचारलं का आदल्या दिवशी तुम्ही मोठं जोरात भाषण केलं? तुम्ही विचारा ना आम्हाला. काय ते असं म्हणाले, शिवसेना आदेशावर चालते, मी माऊली खंडागळेंना आदेश देतो की मागे फिरा, महाविकास आघाडीचं काम करा. तुम्हाला शिवसेना कळली नाही. शिवसेनेमध्ये माऊली खंडागळे विषय नाही. मी सांगतो ना तुम्ही म्हणाले शरद अण्णा चौधरी कधीच आदेश देऊ शकत नाही आणि ते देणार पण नाही. ते देणार पण नाही. त्यांनी आदेश दिला कॅमेऱ्यावर. साहेब, तुम्हाला शिवसेना नाही माहीत. शिवसेना आम्ही आहोत. हा, नाही माहीत, तुम्ही मान्य करा. शिवसेनेमध्ये आदेश चालतो मातोश्रीचा, सेना भवनाचा. शरद अण्णाला तो अधिकार नाही, माऊली खंडागळेला देखील तो अधिकार नाही. शेरकरांच्या विजयाचे काय आहे? 100% महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय सत्यशील दादा शेरकर 100% विजय होणार, याची आम्हा सगळ्या शिवसैनिकांना खात्री आहे. विजयाचा फरक किती असेल? किती मतांनी विजय? बघा, अजून 1-2 दिवसामध्ये, काल परवापासून तुम्ही पाहिलं असेल, 4ला माघारी झाली, 5 तारखेपासून प्रचंड वातावरण फिरले, सगळे शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. आम्हाला खात्री आहे डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना या तालुक्यामध्ये 51,000पेक्षा अधिकची आघाडी मिळालेली होती. आम्हाला आज 100% खात्री आहे की साधारणतः 40,000पेक्षा अधिकचं मताधिक्य हे आदरणीय सत्यशील दादांना मिळावं ही अपेक्षा आहे. शेवटी लोकसभेला एकाच एक लढत होती. आज विधानसभेमध्ये आपण बघताय 5-6, मला वाटतं एकूण 11 उमेदवार आहेत आणि 11मध्ये 4-5 उमेदवार हे बऱ्यापैकी लोकमानसात, जनमानसात असलेले. त्यामुळं इतकं खात्रीनं सांगता येणार नाही, पण आम्हाला खात्री आहे की खूप चांगली आघाडी आदरणीय सत्यशील दादांना राहील. उमेदवारी अर्ज भरताना आशाताईंच्या पाया पडले होते, त्यांचा आशीर्वाद घेतला होता. तर मग आता या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ ताईंना तुम्ही विनंती केली किंवा काय सांगाल? नाही, आशाताई या मोठ्या बहिणीसारख्या आहेत. आम्ही सोबत खूप काम केले आणि मी माझ्या सगळ्या बहिणींच्या घरी पाया पडून आलो होतो. हीच बहीण राहिली होती, मी त्यांना फोन केला होता आणि योगायोगाने त्या मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या त्या केबिनमध्येच मला भेटल्या. आणि मला वाटतं की ही आमची संस्कृती आहे. या संस्कृतीचा आदर राखत मी आशाताईंच्या पाया पडलो. मला वाटतं त्याच्यात गैर काही नाही. आशाताईंनी आम्ही खूप सोबत काम केले. आम्ही आशाताईला देखील विनंती केली होती की ताई आपण सगळेजण सोबत जाऊया. पण आता शेवटी राजकारणामध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं स्वातंत्र्य असतं, ज्याचे त्याचे विचार आहेत, त्या दृष्टीने त्या पुढे लोकसभेला जसं तुम्ही लीड देऊ शकला त्याप्रमाणे आता देऊ शकाल? 100% खात्रीनं. परंतु तुमची अवस्था अशी झाली होती की ज्या दिवशी तुम्ही मेळावा घेतला त्या दिवशी तुमची अवस्था अशी झाली होती का शोलेतल्या चित्रपटातल्या आसरणीसारखी झाली होती, आधी येते आधी उदर. आता पण तीच परिस्थिती. अजिबात नाही, चुकीचं आता पण तीच परिस्थिती आहे. नाही, कोल्हे साहेब तुम्ही चुकीचं बोलताय. अजिबात नाही. सगळी शिवसेना, कोल्हे साहेब चुकीचं बोलताय. सगळे शिवसैनिक त्या मेळाव्यामध्ये हजर होते. आधी उदर कोणीच नव्हतं. पण त्या दिवशी कोणीच नव्हतं. चुकीचं सांगू नका. लोकांमध्ये चुकीची बातमी. मला एक सांगा कोण नव्हतं तिथे. सगळे शिवसैनिक, सगळे पदाधिकारी त्यावेळेला त्या व्यासपीठावर हजर होते. स्टेजवर गेले. बाळासाहेब दांगट सोडून द्या. बाळासाहेब दांगट काले आमच्या सोबत नव्हते. तुम्ही नको त्याला फार वेटेज देऊ नये असं मला वाटतं. आमच्या दृष्टीने नाही. बघा, आमच्या बरोबर आहेत. त्यांना
मानाने सन्मानाने वागवण्याचं काम करतो. आमचा तो मानाच्या सामान्य- पानाचं काय झालं? हा? मानाच्या पानाचं काय झालं? मानाच्या पानाचं काय होईल ना ते. कुठे भेटलं? जस्ट शिवसेनेत? वेट अँड वॉच. ग्रामपंचायत सदस्य जस्ट वेट ते ठरवू आम्ही. तो आमचा अधिकार आहे, आमच्या पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले होते की शिवसेनेला मानाचं पान देऊ. मग पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला एकच जागा दिली, तुम्ही समाधानी आहात का? 100% 2 जागा दिल्यात पुणे जिल्ह्यामध्ये. कोथरूडची जागा शिवसेनेला पुन्हा आहे, ग्रामीण. खेडची जागा शिवसेनेला आहे. 21 जागा. बघा, तुम्हाला कदाचित माहीत असेल किंबहुना नसेल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांचं एक सूत्र आहे, जिथे ज्याचा आमदार आहे, जिथं ज्याचा विद्यमान आमदार आहे त्याला ती जागा सोडली जाईल. त्या न्यायानं उलटी खेडच्या जागेवर देखील तिथं राष्ट्रवादीचा आमदार होता, तरी परंतु ती जागा तडजोडीमध्ये शिवसेनेला मिळाली. आम्हाला त्याचा अभिमान आहे ना. शेवटी तडजोडीच्या राजकारणामध्ये हे सगळ्यांच्याच बाबतीत घडले. हे तुम्ही ज्यांना तिकीट नाही मिळाली त्यांना पण विचारा. शेठ, ज्या पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेनेची ताकद मानली गेली आहे, त्या जिल्ह्यामध्ये सेनेला फक्त 2 जागा. साहेब, 2 गोष्टी आहेत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हे अलिखित सूत्र आहे, जिथे ज्याचा आमदार आहे तिथं. तसं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये 21 पैकी एकही आमदार शिवसेनेचा नाही. तुम्ही मुंबईत बघा, मुंबईमध्ये शिवसेनेला जास्त जागा आहेत, राष्ट्रवादीला 2-3च जागा आहे. बघा, शेवटी तडजोडीचं राजकारण आहे, आघाडीचं युतीचं राजकारण आहे. हे सगळ्या पक्षांच्या बाबतीत घडले. हे केवळ शिवसेनेच्या बाबतीत घडलेलं नाही, तर हे सगळ्या पक्षांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. ज्याचा जिथं विद्यमान आमदार आहे त्याच्यासाठी ती जागा सोडलेली गेलेली आहे. त्यामुळं हे काय फक्त शिवसेनेला लागू आहे, राष्ट्रवादीला लागू आहे किंवा काँग्रेसला लागू आहे असं नाही. सगळ्या पक्षांची ही अडचण झाली आहे. तुमच्या मेळाव्यामध्ये काही फ्लेक्स फिरले, अमोल कोल्हे लीडर नाही तर डीलर आहे, त्यांच्या फोटोवर कोल्हेचे चित्र लावले. हे कशाचं लक्षण? हे बघा, हे काही कार्यकर्त्यांची ती भावना होती. त्याच्या बाबतीमध्ये मी व्यक्तिगत नंतर सभा संपल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची दिलगिरी देखील तालुका प्रमुख म्हणून व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांकडून या गोष्टी घडत असतात, त्याला फारसं शिवसेनेचे पदाधिकारी म्हणाले, जर एवढे कोटी जर तुम्ही काय केलं असेल तर आम्ही वर्गणी काढून पैसे देतो. या जनभावना असतात. आता या सगळ्या शिवसेनेचे पदाधिकारी बोलले. ऐकताय तुम्ही, पदाधिकारी बोललेत, आम्ही ते नाकारत नाही. शिवसैनिक बोलला, आम्ही बोललो, आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. आम्ही बोललो बोलल्याचा पश्चाताप होतो. काय नाही, काय कारण पश्चाताप खरं बोलले. भावना व्यक्त केल्या. आहे काय त्याच्यात विशेष? आता मला काय सांगा, विशेष आहे? दिवाळीच्या दिवशी खासदार कोल्हे आणि सत्यशील शेरकर एकत्र बसले होते. काही पत्रकारांनी तुमच्या उमेदवारांना प्रश्न केले की पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार, बाकीचे विषय कसे मार्गी लावणार. ते म्हणाले कोल्हे साहेब पाहतील. खूप ट्रोल होतं. नाही बघा, ट्रोल होणं वगैरे हेच तर आता ह्या सगळा सोशल मीडिया आहे, त्याच्यामध्ये येतं. सोशल मीडियामध्ये कुणी एकच ट्रोल होतं असं नाही, अनेक जण ट्रोल होत असतात. आता मी सांगतो तुम्हाला सत्यशील दादा स्वतः कारखान्याचं खूप चांगलं मॅनेजमेंट त्यांनी केलेलं आहे. उगीचं ट्रोल कोणत्याही मुद्द्यावरती करण्यात काय अधिकार नाही. सत्यशील दादा या तालुक्याचं नेतृत्व करण्यात मला खात्री, आम्ही सगळे मिळून त्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचा किंवा ते प्रश्न तडीच लावण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जर खासदार बोलतील असं मला माहित नाही, मी ते पाहिले नाही. खरं तर ते मला बघितलं पाहिजे काय झालंय, कसं झालंय, मी ते पाहिले नाही. जर म्हणाले देऊ ना साहेब, इथे आमच्याकडे आत्ता पण आहे, मला तुम्ही द्या, असं म्हणले मी असतील ते तर मग ऐकतो. उमेदवारांनी बाबा तुम्ही तालुक्याचे आमदार व्हायला निघाले, तुम्ही प्रश्न कसे सोडवणार, खासदार पाहतील, सांगतील ना. ते सत्यशील दादाच सांगतील, काय विषय नाही. आणि खासदार पाहतील म्हणण्याचं ते काय गैर आहे? खासदार देखील या भागाचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांची पण जबाबदारी, दोघांची जबाबदारी राहील, आमच्या सगळ्यांची जबाबदारी राहील. ज्या वेळेला आम्ही जनमानसातून लोकांकडून मतदान मागतोय त्यावेळेला ही आमची सगळ्यांची जबाबदारी राहील, ती आम्ही पार पाडू. कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, विविध कार्यकारी सोसायटी असतील, तर सध्या विद्यमान आमदारांच्या बरोबरचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या ताब्यात एकंदरीत आहेत. आपण एकंदरीत पाहिलं तर महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष आपण एकत्र आहात. एकंदरीत या प्रचाराची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे? तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष, काँग्रेस पक्ष खूप चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन कालच्या परवाच्यापासून खूप चांगल्या पद्धतीने कामाला लागलेत. गावनिहाय प्रत्येकाला जबाबदारी दिलेली आहे. पंचायत समिती गणनीय आहे, जिल्हा परिषद गटनीय आहे. खूप चांगल्या पद्धतीनं प्रचाराचं व्यवस्थापन सुरू आहे. आदरणीय सत्यशीलदादा शेरकरांच्या सोबतीनं काही निवडक सहकारी जे दौरे म्हणजे गाव भेट दौरा म्हणजे उमेदवार प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे, या न्यायानं आदरणीय सत्यशीलदादा शेरकरांच्या सोबतीने काही प्रमुख पदाधिकारी तीनही पक्षाचे राहतात आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ते गाव भेट घेण्याचा प्रयत्न करतात. पण दुसरी जी प्रचाराची सिस्टम आहे की उमेदवार सगळीकडे प्रत्येक घराघरामध्ये पोहोचू शकत नाही, त्यामुळं कार्यकर्त्यांची जबाबदारी राहते की प्रचाराची पत्रकं तुतारीसारखं चिन्ह अर्थात ते घरोघरी गेलेलेच आहे, पण तरीसुद्धा सत्यशीलदादांचं नाव तुतारी हे चिन्ह प्रत्येक उंबऱ्यापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत नेण्यासाठी खाली
अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रचार यंत्रणा चालू आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला विचारात घेतलं जातं, चुकीचं म्हणणं आहे. बाहेरची यंत्रणा वापरून काम चाललं, आम्हाला विचारात नाही नाही, असं अजिबात नाही. आमच्याकडे एकही तक्रार नाही. साहेब शेठ, तुम्ही म्हटले होते संघटना टिकली पाहिजे म्हणून मला लढलं पाहिजे. 100%. मग आता असं काय झालं की तुम्ही रोष टाकला? संघटना टिकली पाहिजे यासाठी मला माघार घ्यावी लागली, हे लक्षात घ्या. शेवटी बघा, प्रत्येकाची इच्छा असते. आशाताईंनी देखील भाजपचाही फॉर्म भरला होता, अपक्षही भरला होता. हे बघा, ही जोपर्यंत माघारी होत नाही तोपर्यंत उमेदवारीसाठी इच्छुक असणं अजिबात गैर नाही. संघटना टिकली पाहिजे म्हणूनच तुम्हाला सांगतो, सगळेजण व्यासपीठावर होते. आमचा 27ला जो मेळावा झाला त्यासाठी सगळेजण आले होते. संघटना एकत्र हे दाखवण्यासाठी निश्चितपणाने ते. आणि आजही मला आनंद या गोष्टीचा आहे की अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमची सगळी संघटना एकदम ताकदीनं सोबत होती आणि सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला की आपल्याला मातोश्रीचा आदेश आलाय, सेनाभवनचा आदेश आलाय. भविष्यात आपली संघटना एकत्र राहण्यासाठी, महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून काम केलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला. आज जर तुतारीचा उमेदवार इथं निवडून आला तर पुढच्या आला नाही, स्टँडिंग येणारच. येणार ना? येणारच. मग पुढच्या विधानसभेला स्टँडिंग आमदार म्हणून तेच दावा करणार, शिवसैनिकांच्या पदरी काय भेटणार? अहो साहेब, पुढची उद्याचं राजकारणातलं काही सांगता येत नाही. तुम्ही पुढचं 5 वर्ष तुम्ही आता म्हटलं हा प्रश्न तुम्ही टाळताय. स्टँडिंग आमदार म्हणून त्यांना संधी मिळणार. साहेब, पहाटे इथं शपथविधी होतो, उद्याचं काय घेऊन राहिले तुम्ही? खेळमधली परिस्थिती काय? सध्याच्या परिस्थिती बोलू. 2 महिन्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. विग्नरची निवडणूक पण जानेवारी महिन्यामध्ये आहे. तर सत्तेत शिवसेनेचा वाटा असेल का? 100% असेल. मौली शेठ, आपल्या सभेमध्ये मोहन शेठ म्हणाले होते की खासदार कोल्हेंनी आर्थिक व्यवहार करून उमेदवारी दिली, काय म्हणते? त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आज ते तुमच्या समोर आहे. आम्ही जर घाबरत असतो ते आले नसते. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही तुमच्या बोललो दबावाखाली बोलत नाहीत काही? बोलतील ना ते. माईक माझ्याकडे दिले, अहो ते एका मिनिटात बोलतील. तुम्ही काळजी करू नका. पूर्वपट्ट्यातील अजूनही काही पदाधिकारी आपल्या इथे आलेले नाहीयेत किंवा ते दिसत नाहीयेत. आपण मागे पूर्व पट्ट्यातील बाबू भाऊ आज पुण्याला गेलेत. त्यांच्या मुलीला दिवाळीची सुट्टी होती. पलीकडच्या भागातील काही प्रतिनिधी या ठिकाणी भास्कर शेठ मुंबईला. सांगा ना. बाबू भाऊ त्या दिवशी म्हटले होते की आमची कोर कमिटी बसेल, आम्ही निर्णय घेऊ. काय काय बाबू भाऊ त्या दिवशी म्हटले होते. एक प्रश्न विचार. प्रसन्नांना डेंगू झाला, ऍडमिट झाला काल त्यांना डेंगू. बरं माऊली शेठ, माझा एक प्रश्न याच आहे. गोष्टी जर तुम्ही दिल्या तर निश्चितच कार्यकर्त्यांच्या मनातील जो काही संभ्रम आहे तो दूर होईल. प्रसन्न अण्णांना डेंगू झालेला आहे. ते अंडर ट्रीटमेंट आहे. ते सगळेजण काल एक अजित भाऊसा आणि आमचे विभाग प्रमुख आले. पुढे अजित दादा. जीवन भाऊ शिंदे प्रचारामध्ये फिरतायत. बाबू पाटे असं म्हटले होते की माऊलींनी जरी निर्णय जाहीर केला असला, आमची कोर कमिटी बसेल आणि आम्ही निर्णय घेऊ. तुम्हाला उद्या सगळं दिसेल, काळजी करू नका. अजूनही प्रश्न चिन्हाचे का? काय उद्या नाही, काय मी दिसेल? सांगतोय तुम्हाला. कसं आहे, तुम्ही पत्रकार आहात. जे न देखे रवी ते देखे कवी. तसं पत्रकार कुठेही बघत असतात. चला, मोहन साहेब. आदरणीय ऑन रेकॉर्ड म्हटले. आदरणीय बाबूभाऊ पाटे मुलींना घेऊन, मुलीला आज सुट्टी तिची संपली, कॉलेजला तिला सोडवायला गेलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू त्यांच्या नका. मनात काय ते तुमच्याही ध्यानात आहे. मोहन शेठ, काय तुम्ही जो आरोप केला होता, थांबा, एक मिनिट पहिले माईक देऊ द्या. एक मिनिट माऊली शेठ, तुम्हाला एक प्रश्न आहे. मला नाही, काय प्रश्न आहे ते विचारा. माऊली शेठला एक शेवटचा प्रश्न आहे की गेल्या 5 वर्षापूर्वी शिवसेना धनुष्यबाणावरती तुमचे सहकारी मित्र म्हणून लढलेले आता अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत, तर मैत्रीचा हात म्हणून काही तुम्हाला सागडं घातलंय त्यांनी? तेच सांगायला आलोय. हे लबाड मंडळी ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला शिवसेनेकडे येतात. ही लबाड मंडळी आहेत, त्यांच्यापासून सावध राहा. शिवसैनिकांना हेच सांगायला आलोय आम्ही आज. ज्यांना ज्या वेळेला गरज वाटली, ज्या वेळेला लोकांना गरज वाटली की आता शिवसेनेची आपल्याला गरज आहे, त्यावेळेला ही स्वार्थी मंडळी शिवसेनेमध्ये आली. ज्या वेळेला त्यांना वाटलं की आता आपल्याला शिवसेनेचा उपयोग होणार नाही किंवा आता शिवसेनेत राहून आपला उपयोग नाही, ते शिवसेना पक्ष सोडून गेले. आणि आज परत पुन्हा एकदा ती मंडळी शिवसैनिकांना आव्हान करतायत. माझ्या भोळा बाबड्या शिवसैनिकांनाच आव्हान आहे की अजिबात चुकीचं वागू नका. आपल्याला मातोश्रीचा आदेश आहे. माऊली खंडागळेंना मातोश्रीचा आदेश होता, तसा माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना उद्धवजींचा आदेश आहे. माझ्या शिवसैनिकांना उद्धवजींचा आदेश आहे. आणि आम्ही कधी काय मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी काही केलंच नाही हो. शिवसैनिक प्रामाणिकपणाने काम करत आलाय. 2004 नंतर आम्हाला आमदार मिळाला नाही, पण आम्ही कधी खचलो नाही. शिवसैनिक कधी खचला नाही, बदला नाही, आता देखील बदणार नाही. शिवसेनेचे कोणते वरिष्ठ पदाधिकारी किंवा नेते सभेसाठी इकडे येणार आहेत? नाही, अजूनपर्यंत प्रोग्राम आलेला नाही. आम्हाला तो प्रोग्राम सेना भवनातून लवकरच येईल. एक निश्चितपणाने 1 किंवा 2 शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आमचे नेते सभेसाठी. माऊली शेठ, ज्या 1990 सालापासून काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर लढत दिलेली आहे,
आज शिवसेनेचा म्हणजे शिंदे सेना असेल किंवा उद्धव ठाकरेंची सेना असेल यांचा उमेदवार नाहीये, हे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं काम करणार का? अहो साहेब, ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. अजितदादाला फार काय काय म्हणाले, धरण भरू म्हणाले, 70,000 कोटीचा घोटाळा म्हणाले. त्यांना विचारा ना जरा. आमचं तर काय काँग्रेस तालुक्यामध्ये तुम्ही म्हणाल तर आदरणीय सोपानांना शेरकर आणि शिवसेना सतत सोबत राहिली. सोपानांनी शिवसैनिकांना खूप जीव लावला. माझं ऐकून घ्या. ऑफकोर्स सोपानांना शेरकर यांनी शिवसेनेची स्थापना शिरोलीमध्ये केलेली होती. ते शाखा प्रमुख होते. ओरिजिनल शिवसेनेचे ते शाखा प्रमुख होते. आणि त्यांच्या काळामध्ये शिवसेनेचे 3 पिढ्याचे संबंध आहे ना. शेवटी संबंध कोणाचे नाही. आणि राजकारण कुठे गेले आता तुम्ही बघताय. त्याच्यामुळं हा मला वाटतं की खूप प्रश्न याचा राहिलेला नाही. आदरणीय सोपानांना शेरकर हे शाखा प्रमुख होते आणि प्रत्येक वेळेला कारखान्यामध्ये प्रत्येक वेळेला शिवसेनेच्या माणसांना सोबत घेण्याचं काम संचालक म्हणून त्यांनी केलंय. मला वाटतं याच्यात तुम्ही हे करणं. आणि आता राजकारण त्या पद्धतीचं राहिलं नाही. काम झालेलंच आहे ना. तडजोडीचं राजकारण चालू आहे. त्याच्यामुळं काय शिवसेना काय राष्ट्रवादी पार्टी वाईज डिफरन्स म्हणणारी भाजपची आजची काय अवस्था आहे, या सगळ्या गोष्टी आपण आता बियॉन्ड जायला पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला. तडजोड म्हणजे काय? हीच तडजोड ना. आता समजा 3 पक्ष आहेत. या तालुक्यात आघाडीचा एकच उमेदवार असणार आहे. बघा 56 आमदार शिवसेनेचे आहेत महाराष्ट्रामध्ये. मग 56 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि तिथे मग आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काम करावं लागते. बांगर साहेब, तुम्ही जो आरोप केलेला होता त्या आरोपाला तुम्ही ठाम आहेत का? आरोप काय केला होता लक्षात आहे का? हो, मी आरोप केला होता. काय केला होता? 27 तारखेला आमचा शिवसेना पक्षाचा मेळावा होता आणि त्यावेळेची कंडिशन ही आमची माऊली शेठ यांना उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभं केलं होतं. आणि शिवसैनिकांच्या मनात काय भावना होत्या त्या भावना किंवा माझ्या मनातल्या काय भावना होत्या ते मी बोललो होतो. पण तसा काही प्रकार झाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व आमच्या पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय सचिन भाऊ आहेर यांच्या आदेशानुसार 4 तारखेला माऊली शेठ खंडागळे यांची माघार झाली. आणि कालपासून आम्ही सर्वजण या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशीलदादा शेरकर यांचा प्रचाराला जोमाने या ठिकाणी सर्वांनी सुरुवात केलेली आहे. परंतु काय झालं, आता या ठिकाणी आमच्याबरोबर असलेले अपक्ष उभे आहेत. ते शिवसैनिकांना या ठिकाणी भावनिक करण्याचं काम केलेला आरोप मी त्यावेळेस जो आरोप केला होता मागेच घेतो तो आरोप. केवळ राजकीय हेतूने तो आरोप केला होता. मला माऊली शेठला त्यावेळेस उभं करायचं होतं. कंडिशन होती. अध्यक्ष तालुका प्रमुख म्हणतात जे बोलला ते बोललाच. तुम्ही म्हणताय शब्द मागे 100% ना. आम्ही तुम्हाला सांगितलं त्या वेळेला देखील सभा संपल्यानंतर मी स्वतः आदरणीय साहेबांशी बोललो. ह्या विधानसभेला महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे सत्यशीलदादा शेरकर यांना प्रचंड बहुमताने आम्हाला या ठिकाणी सर्व शिवसैनिकांच्या मदतीने, त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार व जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनता, त्यामध्ये कारखान्याचे पण भरपूर या ठिकाणी कामं आहेत, त्या माध्यमातून सत्यशीलदादांना आम्हाला प्रचंड बहुमताने या ठिकाणी महाविकास आघाडीचा आमदार म्हणून निवडून आणायचे. आणि भविष्यामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार आहे त्यामध्ये सत्यशीलदादा हे मोठी जबाबदारी या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब त्याला देतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही पण उद्धव साहेबांची त्यासाठी मंत्रिपदासाठी का होऊ शकतं, काही होऊ शकतं. खासदारकीला 51,000 लीड होतं. मग आता आमदारकीला तुम्ही सगळे जर एक संघ राहिला तर मग कितीचा लीड एवढं राहणार नाही. कारण आता खासदारकीची कंडिशन वेगळी होती. आता विधानसभा आहे, जवळजवळ 11 उमेदवार आहे. एकाच एक उमेदवार होता त्यावेळेस. आता 11 उमेदवार आहे, तरी 40 ते 50,000 मतदान महाविकास आघाडीच्या मंगेशांना. तुमच्याकडे शरदराव लेंडे एक सिनियर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. सुरुवातीला अशी चर्चा होत होती. आता तुमच्या गावातच उमेदवारी मिळालेली आहे. शरद भीमाजी सोनवणे म्हणजे शरददादा भीमाजी सोनवणे यांना. तुम्ही त्या गावचे ग्रामस्थ आहात. गावची परवा बैठक झाली, गावाने त्यांना एक मुख्य पाठिंबा दिला. तुम्ही कोणासोबत? आम्ही पक्षासोबत. गावाने त्या दिवशी पाठिंबा दिला. ते गावचे उमेदवार आहेत, बरोबर आहे. परंतु ज्या काळात जसं माऊली शेठने सांगितलं की पक्ष फुटला, शिवसेना पक्ष 40 आमदार जे गेले, जे आपण त्यांना आता गद्दार म्हणतो, तर ते ज्यावेळेस गेले त्यावेळेस आमची
त्यावेळेस आमची तिथं मीटिंग झाली होती. त्यावेळेस सर्व शिवसैनिक आणि सर्व तिथं उपस्थित होते. त्यावेळेस आम्ही त्यांना विनंती केली होती. त्यावेळेस मला तो मोहशेठ वगैरे किंवा सगळेच आम्ही उपतालुका प्रमुख आणि बरेचसे कार्यकर्ते जमले. त्यावेळेस आम्ही त्यांना तेव्हाच सांगितलं होतं की बाबा तुम्ही उद्धव साहेबांबरोबर आपल्याला राहायला लागेल. परंतु त्यांनी वेगळा निर्णय घेतला. वेगळा निर्णय घेतल्यामुळं ते आमच्या पक्षाशी तसे संबंधित राहिले नाही, फक्त गावचे आहेत. त्यामुळं ठीक आहे, आता गाव कोणत्या गावचा जो उमेदवार असतो त्याला गाव त्या पद्धतीने मतदान करत, तो गावाचा विषय. परंतु आम्ही तालुका स्तरावर काम करतो समजा शिवसेना या पक्षातून, आणि आम्ही महाविकास आघाडीचंच काम करणार. कारण महाविकास आघाडी ज्यावेळेस विजयी होईल त्यावेळेस वरती उद्धव साहेबांना आपल्याला मुख्यमंत्री करता येईल, आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला सर्वांना कष्ट घ्यावे लागतील. जरी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचा असता तर मग माऊली शेठनी सांगितलं की आता कोकणमध्ये पूर्वी राष्ट्रवादीची चांगले म्हणजे परिस्थिती होती, परंतु आज तिथं फक्त राष्ट्रवादीला एकच जागा आहे. सर्वात जास्त जागा सेनेला आहेत. मुंबईमधली परिस्थिती आपण पाहिली. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काही म्हणजे बऱ्याचशा कार्यकर्त्यांवर असा अन्याय झालेला आहे. त्यामुळे ज्यावेळेस माऊली शेठ इच्छुक होते आणि पक्षात इच्छुक असणं काही गैर नाही, परंतु त्यानंतरही आपण फॉर्म ठेवला होता. परंतु तो फॉर्म नंतर पक्षात आदेश आल्यानंतर आपण काढून घेऊ. आम्ही सर्वजण आता महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील दादांना विजय करण्यासाठी आम्ही सर्व सज्ज आहोत. आणि मागेशी तुम्ही यांनीच प्रश्न विचारला होता की महाविकास आघाडीचं काम शिवसैनिक करतील का, तर मागच्याच आपण लोकसभेला पाहिले सर्वात जास्त काम शिवसैनिकांनी केलं. सर्व बूथ शिवसैनिकांकडे होते. तो वेगळा विषय होता, परंतु काम त्यावेळेस शिवसेनेने केलं. आणि तालुक्यामध्ये जे आज लीड 51,000 त्या शिवसैनिकांचा सर्वात मोठा वाटा आहे. तुमच्या म्हणण्याला जर आपण दुजोरा दिला तर मग शिवसेनेला तिकीट का नाही मिळालं? ठीक आहे ना, मग मागाशी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला 56 जागेचा विषय आम्हाला मिळाले तर त्यांचे कार्यकर्ते 36 जागा आहे, त्यापैकी 33 जागा यमाशालीला दिल्यात. आणि पुणे जिल्ह्यामध्ये इथं पवार साहेबांचं वर्चस्व जास्त असल्यामुळे इथली जागा तिथे गेली. पण शिवसेनेच्या हक्काचं वोटिंग तर आपल्या तालुक्यात एवढं आहे 50 ते 60,000. मग तुम्ही ब्रीफिंग करण्यात कमी पडले का? अजिबात ब्रीफिंग करण्यात कमी नाही, योग्य पद्धतीनं ब्रीफिंग झालेलं आहे. पण केवळ जुन्नरच्या जागेवरती महाराष्ट्राच्या 288 जागांचं गणित बिघडत नाही. सगळे विद्यमान आमदार जिथं जिथं आहेत तिथं तिथं त्यांना जागा दिलेली आहे. आम्हाला उलटी खेडची जागा आमचा तिथं आमदार नसताना देखील मिळाली आहे. तडजोडीचं राजकारण मी तुम्हाला सांगितलं. मुंबईमध्ये सेनेला जास्त जागा आहेत, कोकणामध्ये सेनेला जास्त जागा आहेत, मराठवाड्यामध्ये सेनेला जास्त जागा आहे. शेवटी हे गणित बघा सगळ्यांना बसवायचं असतं, त्यामुळं हे सगळं साधावं लागतंय. ही तारेवरची कसरत नेत्यांना करावी लागते. आणि आमची फरफट बिरपट काय नाही हो, हे चालू राहतं. हे काय फक्त शिवसेनेच्या बाबतीत आहे असं काय नाही. फरफट तेच आहे की आघाडी एक संध आहे आणि युतीमध्ये 3 शकलं झालेली आहेत, त्याला फरफट म्हणतात. 4 झाली. देवराम शेटे त्यांच्या ते चौथा उमेदवार. इथं ते जर म्हणतात का मशालीला मिळालं नाही, मग शिवसेनेकडे माझ्याकडे काय, अरे मग धनुष्यबाणाला का ना आणली उमेदवारी? मग धनुष्यबाणाला तरी कुठं उमेदवारी मिळाली? हे झालं वरिष्ठांचं विजन. शिवसैनिकांच्या हातात काय मिळालं? ना शिवसैनिकाच्या महाआघाडीचा आमदार होणार, हे शिवसैनिकांचा आमदार आहे. नाही पक्षाचे उमेदवार उभे राहिले या ठिकाणी विद्यमान आमदार राष्ट्रवादीचा असल्यामुळे ज्या पद्धतीने युतीमध्ये विद्यमान आमदाराला उमेदवारी गेली त्याच पद्धतीने आघाडीमध्ये सुद्धा पवार साहेबांचा या ठिकाणी आमदार होते आणि त्यामुळे पवार साहेबांना ही उमेदवारी भावना पोहोचल्या. मंगेशांना तुमची काय घुसमट होते का? जिल्हा परिषद निवडणुकीला ज्यांना तुम्ही तुमचा बरोबर ज्यांनी एक मताने केला त्यांना सोबत घेऊन काम करावं लागतंय. जिल्हा परिषद निवडणूक पुढेच आहे, परत त्यांना उमेदवारी मिळणार, परत त्यांचं काम करावं लागणार आहे. त्यांना उमेदवारी मिळेल किंवा ते उभे राहतील का नाही ते सांगतील, मी नाही सांगू शकत. परंतु ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि असं काही नसतं. निवडणुकीपुरतं आम्ही तेवढं फक्त एकमेकाच्या विरोधात होतो. निवडणूक झाल्यावर ते माझ्याशी बोलतात आणि मी आणि आम्ही आमचे संबंध पूर्वी चांगले होते ना, आता आहे. त्यामुळे घुसमट वगैरे काही नाही. परत जिल्हा परिषदेला दोघं एकमेकांसमोर आले नाही, तुम्ही त्यांना विचारू शकता ना. शरदमुळे झालंय की कोणामुळे झालंय सगळ्यांना माहिती. माऊली शेठ, तुम्ही मगाशी म्हटले की तुमच्या माघारीमुळे काही जणांना खुशी वाटली, काही जण गममध्ये गेले. तुमची नेमकी भावना काय होती? माझी काय भावना नाही हो. मी शिवसेनेचा प्रामाणिक शिवसैनिक आहे. आता खूप लोक निष्ठावान पिष्ठावान म्हणतो, मला ते डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचा अर्थ शोधायचा, ते बाजूला ठेवू. माझी काय भावना आहे, मला तुम्हाला वाटलं मी काय दुःखद वाटलं तुम्हाला? काय याच्यात काय दुःख आहे? मी काय जन्माला आलो तर काय आमदार म्हणून नाही आलो ना आईच्या पोटातून. मी प्रामाणिक शिवसैनिक आहे, या देशाचा प्रामाणिक नागरिक म्हणून, नंतर शिवसैनिक म्हणून. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेसोबत 85 सालापासून काम करतोय आणि शिवसेनेमुळे मिळालं ना. मी पंचायत समिती सदस्य झालो, जिल्हा परिषद सदस्य झालो, करणारे बरेचसे शिवसैनिक त्यावेळेस नाराज झाले.
होणार ना, भावना असतात, ते लोक नाराज होतात, त्याच्यात काय विषय. त्या भावनेच्या पलीकडे जाऊन आपल्याला थोडंसं ग्राउंडवर येऊन व्यावहारिक बघावं लागतं की पक्षाच्या काय अडचणी आहेत, इथली ग्राउंड रियालिटी काय, इथली राजकीय परिस्थिती काय, हे सगळ्याला बघून आपल्याला सामोरं जाणं गरजेचं असतं. आपण जे आता विचारलं की माऊली शेठ आपल्याला याच्यातून काय मिळालं, तर या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेल की माऊली शेठने खूप काही कमवलं. जुन्नर तालुक्यामधल्या असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये एक नेता म्हणून डिक्लेअर आजपर्यंत कोणी झालेला नव्हता. आणि या ठिकाणी उमेदवारीची माघारी घेण्याच्या अगोदर उमेदवारी कोणाला द्यायची शिवसेनेतून, तर जुन्नर तालुक्यातली संपूर्ण शिवसेना एकत्र बसून त्या ठिकाणी माऊली शेठला नेता डिक्लेअर करण्यात आला. म्हणजे ह्या जुन्नर तालुक्याच्या शिवसेनेला नेता मिळाला आणि त्या नेत्याची जबाबदारी माऊली शेठला मिळाली. आणि ज्या वेळीस माऊली शेठनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर तो अधिकृत उमेदवार म्हणून दाखल केलेला होता आणि ती मागणी होती. परंतु ज्यावेळी शिवसेनेचा आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला आणि माऊली शेठनी माघार घेतली, तर माघारीमध्ये खूप काही दडलेलं होतं. एक तर माऊली शेठ दडलेले नव्हते, तर तालुक्यातल्या सर्व शिवसैनिकांचं भविष्य त्याच्यात दडलेलं होतं. आणि माऊली शेठच्या या निर्णयामुळे हे मोठं मन घेऊन जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये माऊली शेठची क्रेज मातोश्री या ठिकाणी फार मोठी झालेली आहे. आणि माऊली शेठ आता तालुक्याचे शिवसेनेचे एकमुखी ठरावाने हे नेते झालेले आहेत. निश्चितपणे याचं फळ माऊली शेठला भविष्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे माऊली शेठनी कमावले. हजारो शिवसैनिकांचं मनातली जे मनात होतं ते माऊली शेठनी कमावलेलं. शेवटचा प्रश्न, माऊली शेठ खंडागळेंच्या उमेदवारी माघारीनंतर कोणाला आनंद आणि कोणाला दुःख? शोधा जरा, शोधा म्हणजे याचा शोध घ्यायला पाहिजे. कोण देव पाण्यात ठेवून होते, कोण देव पाण्यात ठेवून होते याचा शोध पत्रकारांनी घ्यावा. मी पत्रकारांना विनंती करतो. शोधा म्हणजे सापडे. ना, आमचे जे विरोधक होते हे सगळं देव पाण्यात ठेवून होते, जे आघाडीचे विरोधक होते. मग आता त्याच्यामध्ये कोणता एक विरोधक असा आम्हाला बोलता येणार नाही, पण कोण होता हे निश्चितपणे पत्रकारांना थोड्याच दिवसामध्ये कळणार. तुमची लढत नक्की कोणामध्ये, जे तुमचे प्रतिस्पर्धी सध्या कोण? आमचा प्रतिस्पर्धी कोणीच नाही. आम्ही विजयावरती ठाम आहोत. आम्हाला विजय मिळणार. 2 नंबर